आता बातमी येते दक्षिण मुंबईमधून। दक्षिण मुंबईतील आमदार यामिनी जाधव यांना आता शिवसेनेची उमेदवारी लोकसभेच्या या निवडणुकीकरता मिळू शकते। त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे अशी माहिती कळते, तशी शक्यता वर्तवण्यात येते। काल मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबईचा आढावा घेतला, त्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती दिली आहे असं समजतंय। यामिनी यशवंत जाधव सध्या मुंबईतल्या भायखळा विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत। दक्षिण मुंबईतला महायुतीचा उमेदवार कोण याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे, कारण मुंबईतले काही उमेदवार अजूनही महायुतीने जाहीर केलेले नाही आहेत। त्यातला एक मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा, जिकडे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत। त्यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबद्दल चर्चा सुरू होती आणि आता यामिनी जाधव यांचं नाव समोर येते। अक्षय भाटकर आपल्याला ताजी माहिती देतील। अक्षय, काय नेमकी गणितं असतील, काय अपडेट्स आहेत? दक्षिण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सीट आहे, ती मात्र ती राखून ठेवण्यासाठी, शाबूत ठेवण्यासाठी एक स्ट्रॉंग उमेदवार हवा होता। त्याच्या शोधामध्ये इतके दिवस चालू होते, मात्र आता यामिनी जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय अशी शक्यता सांगितली जाते। काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरी एक बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईतले पदाधिकारी आले होते, त्यांच्याबरोबरच यामिनी जाधव देखील काल आल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये जवळपास सगळा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता ही माहिती समोर येते की यामिनी जाधव यांच्या नावावर कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकेल। त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांची गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू होती, मात्र ही जी जागा आहे ती शिवसेनेची असल्यामुळे, महायुतीतल्या शिवसेनेची असल्यामुळे ही जागा स्वतःकडेच ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते आणि त्यानुसार आता यामिनी जाधव यांच्या नावावर कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं। यामिनी जाधव या सध्या देखील आमदार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी महापालिकेमध्ये देखील अनेक पदं भूषवलेली आहेत, त्याच्यामुळे चांगला संपर्क देखील त्यांचा या मतदारसंघामध्ये आहे। अश्विन, अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।